नमस्कार, तुम्ही पाहतात अपडेट कट्टा. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आलेली आहे, ज्यामध्ये आपणास माहीत असेल शासनाकडून 3 लाखापर्यंतचं पीक कर्ज यावरती कोणत्याही प्रकारचं व्याज आकारलं जात नाही. आणि यापूर्वी यामध्ये शेतकऱ्यांना बँकेकडून ज्यावेळेस नियमित कर्ज भरायचं असतं त्यावेळेस बँकेकडून व्याज घेतलं जातं शेतकऱ्यांकडून. आणि हेच लक्षात घेता आता शासनाने काही महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतला आहे. आणि काय निर्णय आहे, शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, याविषयी काय अपडेट आहे, यासाठी संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग वेळ वाया न घालता व्हिडिओला सुरुवात करू. त्या अगोदर थोडंसं आपणास माहीत असेल डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना ही शासनाकडून राबवली जाते, ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत 0% व्याजदर आकारलं जातं, म्हणजे कोणतंही व्याज आकारलं जात नाही. आणि ही योजना आहे ज्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत व्याज परतावा पोहोचवण्यासाठी शासन या अगोदर बँकेकडे ते पैसे पाठवत होतं, परंतु शेतकऱ्यांच्या भरपूर अशा तक्रारी होत्या ज्या शेतकऱ्यांना माहीतच होत नव्हतं की आपल्याला जे व्याज आहे ते शासनाकडून कधी जमा झालं, किंवा बँक देखील त्याबाबतची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत नव्हती. आणि याच अनुषंगाने शासनाने आता हा जो लाभ आहे, जे आपण पीक कर्ज भरल्यानंतरचं जे व्याज आपण बँकेत जमा करतो, बँक आपल्याकडून ते व्याज भरून घेते आणि हेच व्याज आता शासन थेट आपल्या बँक खात्यात जमा करणार आहे. आणि तेही DBTद्वारे, म्हणजे डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर याद्वारे. आणि यासाठी शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, तर आपलं बँक खातं हे DBTला ॲक्टिवेट आहे की नाही ते चेक करायचं आहे. आता ते चेक कसं करायचं, तर त्यासाठीचा एक आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, महा DBT म्हणजे आधार सीडिंग, डिसीडिंग आणि DBT ट्रान्सफर अकाउंट या संबंधीचा एक व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ मी तुम्हाला स्क्रीनवर पण दाखवत आहे, किंवा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो व्हिडिओ आहे. ज्या शेतकऱ्यांनी नियमित पीक कर्ज भरलं आहे त्यांनी अगोदर आपले आधार सीडिंग आहे का, आपलं आधारला बँक खातं लिंक आहे का, हे चेक करा आणि नंतरच आपणास ते व्याज मिळेल. आता त्या अगोदर थोडंसं जाणून घेऊ महत्त्वपूर्ण अपडेट काय आहे. तर थेट बँक खात्यात पैसे राज्य शासन नवीन निर्णयानुसार आता ही योजना पूर्णपणे DBT डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर प्रणाली अंतर्गत आणली आहे. यामध्ये आता मध्यस्थी संपली आहे, ज्यामुळे व्याज सवलतीची रक्कम आता कोणत्याही बँकेकडे न जाता थेट शेतकऱ्याच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात डिजिटल पद्धतीने जमा केली जाणार आहे. आता यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, आपण ज्या बँकेत लोन काढलं होतं, पीक कर्ज घेतलं होतं, त्या बँकेत जर आपण हे पैसे जमा केले, म्हणजे व्याजासहित जमा करतो आपण लोन, तर त्याच बँकेत येतील असं काही नाही. त्या बँकेतच व्याज जमा होण्यासाठी आपणास आपलं आधारला जे बँक खातं आहे ते एनेबल करावे लागेल, ते सीड करावे लागेल, ज्या बँकेत आपलं जे लोन अकाउंट आहे किंवा आपलं ज्या बँकेत ते खातं आहे. आणि यामध्ये सविस्तर असं काही परिपत्रक वगैरे शासनाकडून आलेलं नाही सध्या तरी मला दिसतं आहे, तसं कोणतंही उपलब्ध माहिती नाही. तर DBT अकाउंट कोणतं जरी असेल, आपलं फक्त चालू पाहिजे, ते अकाउंट ॲक्टिवेट असेल तर आपल्याला शासनाकडून ती जी व्याजाची रक्कम आहे ती त्या बँक खात्यामध्ये जमा होईल. फक्त शेतकऱ्यांनी एक गोष्ट यामध्ये लक्षात घ्यायची आहे की ज्यावेळेस आपलं DBT अकाउंट हे चेक करता आधारवरती, त्यावेळेस काळजीपूर्वक लक्ष द्या की ते एनेबल असावं, ते सक्रिय असावं. आणि याबद्दल आपणास जर काही अडचण आली तर नक्की व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा. चला त्या अगोदर थोडंसं आता या योजनेविषयी जाणून घेऊ. या वर्षीसाठी सुमारे 498 कोटी रुपये शासनाने या योजनेसाठी दिलेली आहे. आणि 60 कोटी रुपयापर्यंतचा जो निधी आहे तो DBTद्वारे डायरेक्ट ट्रान्सफर करण्याची सुरुवात झाली आहे, किंवा काही शेतकऱ्यांपर्यंत हा लाभ मिळाला आहे. आता या योजनेविषयी थोडंसं माहिती आहे, आपण बघू शकता. या व्याज परताव्याचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे, ज्यामध्ये काय आहे तर 3 लाख रुपयापर्यंतचे अल्पमुदतीचे पीक कर्जावर ही व्याज सवलत मिळते. त्यानंतर नियमित परतफेड, ज्या शेतकऱ्यांनी घेतलेले पीक कर्ज मुदतीत पूर्ण नियमित परतफेड केली तेच शेतकरी या व्याज परताव्यासाठी पात्र आहेत. त्यानंतर थकीत कर्जदार अपात्र, म्हणजे जे थकीत कर्जदार असतील, मध्यम मुदतीचे असतील किंवा दीर्घ मुदतीचे असतील, तर ते शेतकरी यासाठी थकलेले लोक पात्र होणार नाहीत. आणि व्याज सवलतीचं प्रमाण 3 लाखापर्यंतचं कर्जावर केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून हे जे व्याज आहे ते भरतं. यापूर्वी देखील व्याज भरायचं, परंतु बँकेकडे ते जायचं. बऱ्याचदा असं व्हायचं की बँक ही आपणास ती शेतकऱ्यांनाच माहिती देत नव्हती, किंवा ते कुठे पैसे जायचे हे समजत पण नव्हते.
त्यामुळं आता शासनाने हा एक चांगला निर्णय घेतला आहे. आता यामध्ये बँक आणि प्रशासकीय स्तरावर जी सुरू असलेली प्रक्रिया आहे ही संपूर्ण डिजिटल झालेली आहे, म्हणजे ऑनलाईन आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या ग्रामीण बँक आहेत किंवा आपल्या राष्ट्रीयकृत बँका आहेत, सहकारी बँका असतील किंवा खाजगी बँका असतील, तर नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांची यादी जी आहे ती डिजिटल पद्धतीने म्हणजे ऑनलाईन सहाय्यक निबंधकाकडे जाईल, म्हणजे बँकेच्या ऑफिसरकडे जाईल आणि जिल्ह्याचे जे उपनिबंधक आहेत त्या कार्यालयाकडून या यादींची तपासणी करून, म्हणजे यांनी बरोबरच कर्ज भरलं आहे का याची संपूर्ण एक लिस्ट असते सगळ्या बँकेची, जिल्हा बँकेची, याला जाईल आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी आणि तिथूनच तो पूर्ण लाभ हा DBTद्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर याद्वारे जे खाते शेतकऱ्याची लिंक आहे त्या खात्यावरती तो लाभ दिला जाईल. आता एक गोष्ट लक्षात घ्या, यामध्ये जर तुम्ही पीक कर्ज वेळेत परतफेड केली असेल आणि अजूनही तुम्हाला तुमच्या बँक खात्यात व्याज परतावा जमा झाला नसेल तर तुमच्या बँक खाते आधार लिंक आहे का, सीड आहे का आणि DBT सक्षम असल्याची खात्री करून घ्या. आणि यासाठीचा व्हिडिओ मी आता एंड स्क्रीनला देत आहे. वरती आय बटनवरती देखील व्हिडिओ दिलेला आहे किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील एक DBTचा व्हिडिओ दिलेला आहे, आधार आणि बँक DBT. तर तो व्हिडिओ नक्की बघून घ्या, प्रत्येक शेतकऱ्यांनी तो बघणं आवश्यक आहे. आणि एवढं करून जर आपल्याला काही समजलं नसेल, काही अडचण येत असेल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा आपल्या जर संबंधित तक्रारीसाठी तुम्ही संबंधित तालुका सहाय्यक निबंधक कार्यालय असेल किंवा उपनिबंधक कार्यालयाशी संपर्क साधू शकता. चला, धन्यवाद.